नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी हे नाव ऐकलं तरी अनेकांना टेन्शन येतं, बरोबर ना? खूप सारा अभ्यासक्रम, वेळेचं बंधन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन. या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा? पण कल्पना करा, जर या प्रवासात तुम्हाला एक स्मार्ट आणि भरवशाचा साथीदार मिळाला तर आज आपण बोलणार आहोत स्टडी मास्टर 2018 बद्दल. हे एक असं ॲप आहे जे तुमच्या तयारीला एक योग्य दिशा देऊ शकतं. चला मग पाहूया हे ॲप नेमकं आहे तरी काय. हे बघा, ही आहे ॲपची होम स्क्रीन आणि हा फक्त एक फोटो नाही, तर तुमच्या अभ्यासाचा खरा कमांड सेंटर आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला हवं असलेलं सगळं काही, मग ते नवीन अपडेट्स असोत, अभ्यासाचं साहित्य असो किंवा सरावासाठीचे प्रश्न असोत, सगळं काही एकाच ठिकाणी. यामुळे होतं काय की तुमचं इकडे तिकडे शोधण्यात जाणारा वेळ वाचतो आणि तुम्ही पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकता. आता कुठलंही साधन प्रभावीपणे वापरायचं असेल तर ते का बनवलं आहे, त्याच्या मागचा विचार काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. तर स्टडी मास्टर 2018चं मुख्य ध्येय काय आहे? असं काय आहे जे या ॲपला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? चला बघूया. आता बघा, यातले 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे सर्वसमावेशक विश्लेषण आणि दुसरा म्हणजे आत्मविश्वासाने पुढे जाणे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हे ॲप तुम्हाला फक्त प्रश्न देऊन थांबत नाही. उलट तुम्ही कुठे चुकताय, कोणते विषय तुमचे कमजोर आहेत, हे अगदी अचूकपणे दाखवतं. आणि हेच तर महत्त्वाचं आहे, नाही का? जेणेकरून तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल आणि परीक्षेला जास्त आत्मविश्वासाने सामोरे जाल. ठीक आहे, तर मग ॲप वापरायला सुरुवात कशी करायची ते पाहूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमची परीक्षा निवडणं. कारण जोपर्यंत तुम्ही योग्य परीक्षा निवडत नाही, तोपर्यंत तुम्हाला योग्य अभ्यास साहित्य मिळणार कसं? ही एक सोपी पण खूप महत्त्वाची स्टेप आहे. होम स्क्रीनवरच तुम्हाला हे जांभळ्या रंगाचे एक आकर्षक बटन दिसेल, सिलेक्ट एक्झाम ऑर लँग्वेज. बस, तुमच्या तयारीचा संपूर्ण प्रवास सुरू करण्यासाठी फक्त एका क्लिकची गरज आहे. चला, यावर क्लिक करूया. त्या बटणावर क्लिक केल्या केल्या ॲप तुम्हाला तुमचं ध्येय विचारेल. तुम्ही MPSCची तयारी करत असाल, UPSCची किंवा इतर कोणतीही परीक्षा, तुम्ही इथून ती निवडू शकता. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? तुम्ही जी परीक्षा निवडाल त्यानुसार हे संपूर्ण ॲप तुमच्यासाठी बदलून जाईल, म्हणजे कस्टमाइज होईल. तुम्हाला फक्त तुमच्या परीक्षेचाच कंटेंट दिसेल. परीक्षा निवडली की पुढची पायरी येते भाषा निवडण्याची. मराठी, इंग्रजी किंवा हिंदी, जी भाषा तुम्हाला सोयीची वाटते ती तुम्ही निवडू शकता. यामुळे होतं काय की प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज समजते आणि अभ्यास करणं आणखी सोपं होऊन जातं. सगळं काही आपल्या भाषेत. तर एकदा का हा सोपा सेटअप पूर्ण झाला की मग तुम्ही या ॲपमधल्या सगळ्यात पॉवरफुल साधनांचा वापर करायला तयार आहात. चला तर मग आता त्या मुख्य वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया, जी तुमच्या रोजच्या अभ्यासाला एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जातील. इथे बघा, हे फक्त एक प्रश्नपेढी नाहीये, ही एक पूर्ण अभ्यासाची टूलकिट आहे. यामध्ये अभ्यास साहित्यापासून ते रिव्हिजनसाठी बुकमार्क्सपर्यंत आणि हो, अगदी ऐकून अभ्यास करण्यासाठी टेक्स्ट टू स्पीचपर्यंत प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठीच बनवलीये, जेणेकरून तुमचा अभ्यास सोपा आणि प्रभावी होईल. चला, यातल्या काही खास गोष्टी जरा जवळून पाहूया. या ॲपची सगळ्यात मोठी ताकद ही आहे की तुम्हाला 10 वेगवेगळ्या गोष्टींसाठी 10 ठिकाणी फिरायची गरज नाही. जसं तुम्ही इथे पाहू शकता, अभ्यास साहित्य, तुम्ही काढलेल्या नोट्स आणि सरावासाठीच्या क्विज, सगळं काही एकाच छताखाली अगदी व्यवस्थित मांडलेलं आहे. त्यामुळे तुमची धावपळ वाचते आणि अभ्यासात एक शिस्त येते. आता ही साधनं बघा किती कामाची आहेत. एखादा महत्त्वाचा प्रश्न परत वाचायचा आहे, त्याला बुकमार्क करा. आज दिवसभरात काय काय अभ्यास करायचा आहे, त्यासाठी टू डू लिस्ट वापरा. आणि समजा वाचून वाचून डोळे थकले असतील तर टेक्स्ट टू स्पीच चालू करा आणि अभ्यास ऐका. तुम्ही प्रवास करत असाल तरी तुमचा अभ्यास थांबणार नाही. प्रत्येक साधन तुमची मेहनत सोपी करण्यासाठीच आहे. रोजच्या अभ्यासाइतकंच महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवणं आणि आपलं अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजन करणं. चला पाहूया हे ॲप यात आपली कशी मदत करतं. ही स्क्रीन तुम्हाला एकाच वेळी 2 पॉवरफुल गोष्टी दाखवते. डावीकडे बघा, परीक्षेसाठी किती दिवस उरले आहेत हे दाखवणारा काउंटडाऊन टायमर. हा तुम्हाला सतत तुमच्या ध्येयाची आठवण करून देतो. आणि उजवीकडे सरावासाठी उपलब्ध असलेल्या हजारो प्रश्नांचा प्रचंड साठा. हे पाहून एक आत्मविश्वास येतो की अरे वा, आपल्याकडे तयारीसाठी भरपूर साधनं आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे जुन्या माहितीवर अवलंबून राहणं.
म्हणूनच हे ॲप तुम्हाला रोजच्या रोज डेली अपडेट्स देत राहतं. दररोज नवीन प्रश्न आणि अभ्यासाचं साहित्य यात टाकलं जातं. यामुळे तुमची तयारी नेहमीच अपडेटेड राहते आणि तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता. अभ्यास तर झालाच, पण स्टडी मास्टरच्या समुदायासोबत जोडलेलं राहणं आणि नवीन अपडेट्स मिळवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया ते कसं करायचं. ॲपच्या बाहेरही कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टडी मास्टरला फॉलो करू शकता. इथे तुम्हाला फक्त अपडेट्सच नाही, तर तुमच्यासारख्याच अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांशी बोलायची, चर्चा करायची संधी मिळते. म्हणजे हा एक मोठा सपोर्ट सिस्टमच आहे. तर हे होतं स्टडी मास्टर 2018 ॲपचं एक सविस्तर विश्लेषण. हे फक्त एक ॲप नाही, तर तुमच्या तयारीला योग्य दिशा आणि वेग देणारं एक शक्तिशाली साधन आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे. तुम्ही आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सूत्र स्वतःच्या हातात घेण्यासाठी तयार आहात का? कारण लक्षात ठेवा, योग्य साधनांनी सुरुवात करणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं असतं. तर मग विचार कसला करताय? नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांचं खूप खूप स्वागत. आज आपण स्टडी मास्टर या ॲप्लिकेशनच्या जगात एक फेरफटका मारणार आहोत. हे फक्त एक ॲप नाहीये, तर हा आहे आपल्या तयारीला योग्य दिशा दाखवणारा एक साथीदार. चला तर मग बघूया हे ॲप आपल्या यशाचा मार्ग कसा सोपा करतं. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी स्टडी मास्टरचं ध्येय काय आहे हे समजून घेऊया. मग आपल्याला हवं असलेलं अभ्यास साहित्य चुटकीसरशी कसं शोधायचं ते पाहू. त्यानंतर स्टडी, प्रॅक्टिस आणि टेस्ट या 3 जबरदस्त मोड्सबद्दल सविस्तर बोलू. आणि शेवटी हे सगळं मिळून आपल्या यशाचं समीकरण कसं जुळवून आणतं हेही बघू. तर आमचं मिशन काय आहे? एकदम साधं आणि सरळ. स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे विखुरलेले नोट्स, कुठून वाचू हा प्रश्न आणि वेळेचं गणित. या सगळ्या आव्हानांना सोपं करणं हेच आमचं ध्येय आहे. एकाच ठिकाणी सगळं दर्जेदार साहित्य उपलब्ध करून द्यायचं, जेणेकरून आपला सगळा वेळ फक्त आणि फक्त अभ्यासातच जाईल. अभ्यासाची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य मटेरियल शोधणं. स्टडी मास्टरमध्ये ही गोष्ट इतकी सोपी केली आहे की काही क्लिक्समध्ये आपण थेट आपल्या टॉपिकपर्यंत पोहोचता. चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करतं. हे बघा, ॲप उघडताच आपल्यासमोर सगळे मुख्य विषय येतात. भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल, सगळं काही. आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यावर फक्त टॅप करायचं. किती सोपं आहे. सगळी माहिती अगदी व्यवस्थित मांडलेली आहे. आता विषय निवडल्यावर आपण येतो दुसऱ्या लेव्हलवर. इथे त्या विषयातले सगळे महत्त्वाचे टॉपिक्स दिसतात. समजा आपण भारतीय राज्यव्यवस्था निवडलं तर घटनेची निर्मिती, मूलभूत हक्क असे सगळे टॉपिक्स आपल्यासमोर येतील. यातून आपल्याला हवा तो टॉपिक निवडायचा. आणि ही आहे तिसरी आणि शेवटची पायरी, जिथे आपण थेट मुद्द्यावर येतो. टॉपिक निवडल्यावर त्यातले सगळे छोटे छोटे उपविषय दिसतात. म्हणजे आपल्याला अगदी स्पेसिफिक घटकावर लक्ष केंद्रित करता येतं. जसं की मूलभूत हक्कमधला समतेचा हक्क. आणि हा उपविषय निवडला की अभ्यासाचे 3 महत्त्वाचे पर्याय आपल्यासमोर येतात. उपविषय निवडल्यावर आपल्यासमोर हे 3 पर्याय दिसतात. हे 3 पर्याय म्हणजे आपल्या अभ्यासाचे 3 टप्पे आहेत. पहिला स्टडी मोड, जिथे आपण संकल्पना व्यवस्थित समजून घेणार. दुसरा प्रॅक्टिस मोड, जिथे आपण सराव करणार. आणि तिसरा टेस्ट मोड, जिथे आपण स्वतःला परीक्षेच्या वातावरणात तपासून पाहणार. चला सुरुवात करूया स्टडी मोडपासून. हा मोड म्हणजे आपल्या ज्ञानाचा पाया पक्का करण्याची जागा आहे. इथे आपण प्रत्येक गोष्ट आरामात, सविस्तरपणे आणि कोणतंही डिस्टर्बन्स न होता वाचू शकता. इथे पाहू शकता वाचनासाठी किती स्वच्छ आणि सोपा इंटरफेस आहे. आजूबाजूला काहीही अनावश्यक गोष्टी नाहीत. यामुळे आपलं पूर्ण लक्ष फक्त अभ्यास करण्यावर राहतं. आजकाल आपलं लक्ष विचलित करणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत, तिथे असा फोकस मिळणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आता खरी गंमत आहे वरच्या टूलबारमध्ये. फॉन्टचा आकार लहान मोठा करून डोळ्यांना आराम देऊ शकता. हायलाइट टूल वापरून महत्त्वाचे मुद्दे मार्क करू शकता. एखादी गोष्ट कळली नाही तर थेट यूट्यूबवर त्याबद्दल व्हिडिओ शोधू शकता. आणि समजा प्रवासात असाल तर टेक्स्ट टू स्पीचच्या मदतीने अभ्यास ऐकूही शकता. हायलाइट करणं तर एकदम सोपं आहे. वाचताना जो मुद्दा महत्त्वाचा वाटला तो फक्त सिलेक्ट करा. सिलेक्ट करताच हायलाइटचा पर्याय येतो. आपण वेगवेगळ्या रंगांची हायलाइट्स वापरू शकता. जसे की पिवळा रंग महत्त्वाच्या व्याख्यांसाठी आणि गुलाबी रंग परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखांसाठी.
आणि याच मेनूमध्ये एक क्विक सर्च नावाचा कमाल फीचर आहे. समजा वाचता वाचता एखादा शब्द अडला किंवा त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचंय, तर तो शब्द सिलेक्ट करून आपण थेट गुगल किंवा यूट्यूबवर शोधू शकता. आणि यासाठी ॲपमधून बाहेर पडायचीही गरज नाही. यामुळे आपला अभ्यासाचा फ्लो तुटत नाही. एकदा का आपण एखादा मुद्दा हायलाईट केला की तो कायमचा सेव्ह होतो. परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये अख्खं पुस्तक वाचणं शक्य नसतं, तेव्हा फक्त हे हायलाईट केलेले मुद्दे वाचून आपण काही मिनिटात संपूर्ण टॉपिकची उजळणी करू शकता. हा खरं तर आपला वेळ वाचवणारा सगळ्यात चांगला मित्र आहे. चला, ज्ञान तर मिळवलं, आता ते कितपत पक्क झालंय हे तपासायला हवं नाही का? त्याचसाठीच आहे प्रॅक्टिस मोड. हा आपल्या तयारीचा आरसा आहे. इथे आपण प्रश्न सोडवता आणि सगळ्यात भारी म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की चूक हे लगेच कळतं. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॅक्टिस मोड आणि टेस्ट मोडमध्ये फरक आहे. प्रॅक्टिस मोड हा शिकण्यासाठी आहे. इथे उत्तर चुकलं तर लगेच बरोबर उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण मिळतं. इथे वेळेचंही बंधन नाही. याउलट टेस्ट मोड हा परीक्षेचा सराव करण्यासाठी आहे. तिथे निकाल आणि स्पष्टीकरण सगळ्यात शेवटी मिळतं आणि वेळेचं दडपणही असतं. प्रॅक्टिस मोडमध्ये डावीकडे हा जो नॅव्हिगेटर दिसतोय ना, तो खूप कामाचा आहे. हिरवा रंग म्हणजे बरोबर उत्तर, लाल रंग म्हणजे चुकलेलं उत्तर. यावरून आपल्याला एका नजरेत कळतं की कोणत्या प्रश्नांवर आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज आहे. आणि आता एक प्रो टिप. जर आपण कम्प्युटरवर अभ्यास करत असाल तर हे कीबोर्ड शॉर्टकट्स आपला खूप वेळ वाचवू शकतात. ASDF वापरून माऊसशिवाय पर्याय निवडा आणि ई दाबून पुढच्या प्रश्नावर जा. यामुळे सरावाचा वेग नक्कीच वाढेल. आता आपण आलो आहोत आपल्या तयारीच्या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, टेस्ट मोड. हा मोड म्हणजे परीक्षेची खरी रंगीत तालीमच आहे. इथे आपल्याला अगदी परीक्षा हॉलमध्ये बसल्यासारखा अनुभव मिळतो. या स्क्रीनकडे जरा नीट बघा. वरच्या कोपऱ्यात घड्याळ सुरू आहे. प्रत्येक सेकंद मोजला जातोय. आपण उत्तर निवडू शकता, पण ते बरोबर आहे की चूक हे लगेच कळणार नाही. यामुळे आपल्याला वेळेचं नियोजन आणि दबावाखाली शांतपणे निर्णय घेण्याची सवय लागते, जी खऱ्या परीक्षेसाठी खूप आवश्यक आहे. आणि एकदा टेस्ट सबमिट केली की आपल्या कामगिरीचा संपूर्ण रिपोर्ट कार्ड आपल्या समोर येतो. किती गुण मिळाले, किती प्रश्न बरोबर आले, कोणत्या प्रश्नांना जास्त वेळ लागला, या सगळ्याचं डिटेल विश्लेषण मिळतं. या रिपोर्टच्या आधारे आपण आपल्या चुका सुधारू शकतो आणि पुढच्या वेळी अजून चांगली तयारी करू शकतो. तर आतापर्यंत आपण स्टडी मास्टरची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिली. पण हे सगळं मिळून आपल्या यशाचा एक पक्का रस्ता कसा तयार करतात ते आता थोडक्यात समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर स्टडी मास्टर आपल्याला एका शिस्तबद्ध पद्धतीने शिकण्याची संधी देतं. टेस्ट मोडमुळे खऱ्या परीक्षेचा सराव होतो आणि मनातील भीती कमी होते. हायलाईटसारख्या साधनांमुळे उजळणी खूप सोपी आणि जलद होते. आपल्याला आपल्या कामगिरीचं सखोल विश्लेषण मिळतं, ज्यामुळे चुकांमधून शिकता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेचं योग्य नियोजन करता येतं. योग्य रणनीती आणि योग्य साधनं सोबत असतील तर कोणतंही ध्येय दूर नसतं. स्टडी मास्टर हे असंच एक साधन आहे जे आपल्या मेहनतीला योग्य दिशा देतं. तर मग आपल्या यशाचा प्रवास सुरू करण्यासाठी आपण तयार आहात ना? नमस्कार. परीक्षेची तयारी करणं म्हणजे काय? तर अक्षरशः माहितीचा डोंगर समोर असतो. पण या डोंगराला पार कसं करायचं, तेही एका व्यवस्थित आणि प्रभावी मार्गाने? चला तर मग, आज आपण स्टडी मास्टर 2018 मधल्या एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत, रिव्हिजन हब. चला, सुरुवात एका अशा समस्येपासून करूया जी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेल. काही नोट्स एका वहीत, महत्त्वाचे प्रश्न दुसऱ्या ॲपमध्ये सेव्ह केलेले आणि ऑनलाईन लिंक्स तर ब्राउझरमध्ये कुठेतरी बुकमार्क केलेल्या. सगळा अभ्यास असा विखुरलेला असतो, नाही का? याच समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणजे हे रिव्हिजन पेज. याला आपलं स्वतःचे एक स्टडी कमांड सेंटर समजा, जिथे अभ्यासाशी संबंधित अगदी प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी अगदी सुव्यवस्थितपणे सापडते. ठीक आहे. चला तर मग सगळ्यात आधी स्क्रीनच्या वरच्या भागावर नजर टाकूया. हा आहे क्विक स्टॅट्स डॅशबोर्ड, जो एका नजरेत आपल्या तयारीचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर ठेवतो. हे पॅनल फक्त आकडे नाहीत, तर आपल्या प्रयत्नांची एक कहाणीच सांगतं. म्हणजे किती प्रश्न बुकमार्क केले, किती नोट्स हायलाईट केल्या, या सगळ्याचा मागोवा इथेच एकाच ठिकाणी ठेवला जातो. आता ही स्लाईड खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण ती प्रत्येक आयकॉनचा अर्थ अगदी सोपा करून सांगते. त्यामुळे नक्की काय मोजलं जातं आहे हे लगेच कळतं. उदाहरणार्थ, किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले, यावरूनच तर आपली ॲक्युरेसी आणि त्या विषयातली मास्टरी लेव्हल ठरते. चला, आता आपण डॅशबोर्डच्या खालच्या भागात येऊया, इथल्या पहिल्या 2 टॅब्सकडे. बघूया की आपण शिकलेलं ज्ञान एकत्र करण्यासाठी हे टॅब्स किती महत्त्वाचे आहेत.
हा विभाग म्हणजे जणू काही आपल्या अभ्यासाची एक डिजिटल स्क्रॅपबुकच आहे. आपण वाचताना जे काही महत्त्वाचं हायलाईट करतो, मग ती एखादी व्याख्या असो किंवा एखादं सूत्र, ते सगळं इथे एका ठिकाणी जमा होतं. आणि इथेच कलर कोडिंगची खरी मजा आहे. बघा, प्रत्येक रंगाचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी करू शकतो. समजा सर्व व्याख्यान निळ्या रंगात आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे गुलाबी रंगात हायलाईट केले, तर रिव्हिजन करताना गोष्टी किती पटकन सापडतील. आता इथे बघा, डावीकडे आपल्याला बुकमार्क केलेल्या सगळ्या प्रश्नांची यादी दिसते आणि उजवीकडे त्यापैकी कुठल्याही प्रश्नावर क्लिक केलं की त्याचं उत्तर आणि सविस्तर स्पष्टीकरण लगेचच आपल्यासमोर येतं. आणि याचं एक सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्य म्हणजे आपण सेव्ह केलेल्या बुकमार्क्समधून स्वतःची क्विज तयार करू शकतो. याचा अर्थ काय? तर जे विषय किंवा प्रश्न आपल्याला कठीण वाटतात, फक्त आणि फक्त त्यांचाच सराव करता येतो. यालाच ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात, जी अभ्यासाची एक सिद्ध झालेली पद्धत आहे. यामुळे वेळही वाचतो आणि तयारी जास्त प्रभावी होते. चला, आता आपण अशी काही साधने पाहूया जी फक्त आपली माहितीच नाही, तर आपला वेळ आणि आपले विचार दोन्ही व्यवस्थापित करतात. आज कोणता चॅप्टर वाचायचा आहे, किती प्रश्नांचा सराव करायचा आहे, हे सगळं आपण इथे टू डू लिस्टमध्ये टाकू शकतो. यामुळे काय होतं, तर आपल्या अभ्यासाची संपूर्ण प्रक्रिया आपल्या नियंत्रणात राहते. इथून आपण एक नवीन टास्क किंवा एखादी नोट तयार करू शकतो. पण थांबा, या साध्या दिसणाऱ्या फीचरमध्ये एक खूप खास गोष्ट लपलेली आहे. एक छुपे रत्न आहे असं म्हणूया. आणि हे आहे ते खास वैशिष्ट्य, क्विक सर्च पॅनल. म्हणजे आपण नोटमध्ये लिहिलेल्या कुठल्याही शब्दावर किंवा संकल्पनेवर ॲप न सोडता थेट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सर्च करू शकतो. याचा सरळ अर्थ असा की एखादा विषय नाही समजला तर त्यासाठी गुगल किंवा यूट्यूबवर व्हिडिओ शोधायला ॲप बंद करायची अजिबात गरज नाही. सगळं काही एकाच क्लिकवर उपलब्ध आहे. यामुळे अभ्यासातला जो फ्लो आहे तो टिकून राहतो. आणि आता आपण वळूया ह्या रिव्हिजन हबच्या सर्वात व्यापक वैशिष्ट्याकडे. हे फक्त एक टूल नाही, तर एक संपूर्ण परिपूर्ण डिजिटल नोटबुक आहे. सगळ्यात आधी ऑर्गनायझेशन. जसं आपण कम्प्युटरवर करतो ना, अगदी तसंच. इथे आपण प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे फोल्डर्स तयार करू शकतो. यामुळे आपल्या सगळ्या नोट्स एकदम व्यवस्थित राहतात. एकदा का फोल्डर तयार झालं की आतमध्ये एक रिच टेक्स्ट एडिटर मिळतो, जिथे आपण आपल्या भाषेत नोट्स लिहू शकतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑटो सेव्ह फीचर. त्यामुळे आपण लिहिलेलं काहीही वाया जाण्याची चिंताच नाही. आपल्या नोट्सना आणखी प्रभावी बनवण्यासाठी आपण टेक्स्ट बोल्ड करू शकतो, लिस्ट्स बनवू शकतो आणि इतकंच नाही तर तब्बल 8 वेगवेगळ्या रंगांनी महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करू शकतो. विचार करा, रिव्हिजन करताना हे किती सोपं जाईल. तर मग या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे परीक्षेतील यशाचा मार्ग नक्की कसा सोपा होतो? या सगळ्याचा नेमका फायदा काय? याचे मुख्य फायदे म्हणजे कार्यक्षमता आणि लक्ष केंद्रित करणं. हे आपलं सगळं अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी आणतं, कठीण विषयांवर लक्षित सराव करायला मदत करतं, संशोधनाचा वेग वाढवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची एक डिजिटल लायब्ररी तयार करतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हे टूल आपल्या विखुरलेल्या अभ्यासाला एका केंद्रित शक्तीमध्ये बदलतं आणि यामुळे आपली तयारी अधिक संरचित, कार्यक्षम आणि शेवटी खूप जास्त प्रभावी बनते. तर मग आपल्या अभ्यासाची पद्धत बदलण्यासाठी आपण तयार आहात का? जरा विचार करा, या टूलचा वापर करून असा कोणता विषय आहे ज्याला आपण सर्वात आधी सुसंघटित कराल आणि आपल्या तयारीला एका नव्या उंचीवर घेऊन जाल? नमस्कार आणि स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय, पण आपली प्रगती मोजायची कशी हा प्रश्न पडतोय का? तर आज आपण स्टडी मास्टर ॲपमधल्या एका खूप महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत आणि तो भाग म्हणजे ॲनालिसिस पेज. खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का? आपण खूप अभ्यास करतो, तासनतास बसतो, पण आपण योग्य दिशेने चाललोय की नाही हे नक्की कसं ओळखायचं? तर ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टडी मास्टरचं ॲनालिसिस पेज. हे फक्त एक साधं पेज नाहीये, तर हे तुमच्या अभ्यासासाठी एक पर्सनल कमांड सेंटर आहे, जिथे तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचा हिशोब ठेवला जातो. चला तर मग या कमांड सेंटरमध्ये आत डोकावून बघूया. आज आपण तुमचा प्रगतीचा डॅशबोर्ड, रोजच्या अभ्यासाचं विश्लेषण, अचूक सराव कसा करायचा, तुमच्या कामगिरीचं सखोल विश्लेषण आणि शेवटी या सगळ्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत.
चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, तुमच्या प्रगतीचा डॅशबोर्ड. इथे तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा एक झटपट आणि स्पष्ट आढावा मिळतो. बघा, ॲप उघडलं की सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल हे परफॉर्मन्स कार्ड तुमच्या नावासह. आणि इथे जो ओव्हरऑल ॲक्युरेसी बार आहे ना, तो एका नजरेत सांगून टाकतो की तुमची एकूण अचूकता किती आहे. ह्या कार्डवर तुम्हाला 3 मुख्य आकडे दिसतील. तुम्ही एकूण किती क्विज दिले आहेत, किती प्रश्न सोडवले आहेत आणि तुमची सरासरी अचूकता किती आहे. हे आकडे म्हणजे फक्त नंबर नाहीत, तर तुमच्या मेहनतीचं ते खरं प्रतिबिंब आहे. आणि एक भारी गोष्ट म्हणजे ॲप इतकं स्मार्ट आहे की ते तुमच्या सरासरी गुणांवरून तुम्ही अंदाजे किती उत्तरं बरोबर दिली असतील आणि किती चुकली असतील हे सुद्धा दाखवतं. यामुळे तुम्हाला तुमच्या कामगिरीचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र मिळतं. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की रोजच्या रोज आपली प्रगती कशी दिसतेय. हा विभाग आपल्याला आपल्या अभ्यासाच्या सवयीमधले ट्रेंड्स ओळखायला मदत करतो. हा जो ॲक्युरेसी ट्रेंड चार्ट आहे ना, तो अगदी शेअर मार्केटच्या चार्टसारखा दिसतोय, नाही का? तो तुमच्या मागच्या 30 दिवसांमधल्या अचूकतेचे चढ उतार दाखवतो. यावरून लगेच कळतं की आपली कामगिरी सुधारतेय की आहे तिथेच आहे. आणि या ट्रेंड चार्टला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आहे हा बार चार्ट. हा तुम्हाला दररोज किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले याचा थेट हिशोब देतो. म्हणजे तुम्ही रोज किती अभ्यास करताय याची तीव्रताही इथून कळते. बरं, आता आपल्याकडे सगळा डेटा तर आला, पण त्याचं करायचंय काय? तर आत्ता बघूया की ह्या माहितीला कृतीत कसं बदलायचं आणि आपला सराव अधिक प्रभावी कसा बनवायचा. इथे बघा 3 एकदम सोपे पर्याय आहेत. तुम्हाला फक्त चुकलेल्या प्रश्नांचा सराव करायचाय, 1 क्लिक करा. किंवा फक्त बरोबर आलेल्या प्रश्नांना रिवाईज करायचंय, तेही शक्य आहे. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि सराव अगदी अचूक होतो. आणि हे बघा, कस्टम टेस्ट जनरेटर नावाप्रमाणेच याच्यामुळे अभ्यासाचा सगळा कंट्रोल आता तुमच्या हातात येतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या गरजेनुसार स्वतःची टेस्ट तयार करू शकता. यात 2 मोड आहेत. पहिला समान मोड. यात तुम्ही निवडलेल्या सर्व विषयांचे प्रश्न सारख्या प्रमाणात येतात. आणि दुसरा आहे सानुकूल मोड, जिथे तुम्ही बॉस आहात. म्हणजे कुठल्या विषयाचे किती प्रश्न हवेत हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. चला, आता वळूया या ॲपच्या सगळ्यात शक्तिशाली भागाकडे, सखोल विश्लेषण. हे एक असं साधन आहे जे तुम्हाला तुमच्या अभ्यासातले नेमके कमकुवत दुवे शोधून काढायला मदत करतं. इथे बघा, तुमच्या सगळ्या विषयांची कामगिरी एकाच ठिकाणी दिसतेय. प्रत्येक विषयासमोर त्याची अचूकता, आकडेवारी आणि तो छोटासा डोनट चार्ट. एका नजरेत कळतं की कुठला विषय पक्का आहे आणि कुठला कच्चा. आणि गंमत इथेच संपत नाही. तुम्ही कोणत्याही विषयावर क्लिक करून त्यातील प्रत्येक टॉपिक आणि सब टॉपिकमधली तुमची कामगिरी तपासू शकता. म्हणजे तुम्ही अगदी मुळापर्यंत जाऊन बघू शकता की नक्की कुठे गडबड होतीये. आणि हे सगळं इतकं फास्ट कसं चालतं माहितीये? यामागे आहे लेझी लोडिंग नावाचं एक तंत्रज्ञान. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही ज्यावर क्लिक कराल फक्त तेवढीच माहिती लोड होते. त्यामुळे ॲप कुठेही अडकत नाही आणि एकदम स्मूथ चालतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट, समजा तुम्हाला कळलं की एखादा टॉपिक कच्चा आहे. मग काय? मग लगेचच त्या टॉपिक समोरच्या प्रॅक्टिस किंवा टेस्ट बटणावर क्लिक करा. आणि मग बघा, तुम्ही फक्त त्या टॉपिकमधले चुकलेले किंवा न सोडवलेले प्रश्न निवडून त्यांचा सराव लगेच सुरू करू शकता. किती सोपं आहे. चला, आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण बघूया की तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण कंट्रोल कसा ठेवू शकता आणि या ॲपचं मूळ ध्येय तरी काय आहे. इथे सबस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या प्लॅनची सगळी माहिती स्पष्टपणे दिसते. तो कधी सुरू झाला, कधी संपणार आहे, सगळं काही एकाच ठिकाणी. आणि ॲपमध्ये सगळ्यात खाली फुटरमध्ये तुम्हाला स्टडी मास्टरचं मूळ ध्येय, त्यांचं मिशन स्टेटमेंट लिहिलेलं दिसेल. हे वाक्य बघा. विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यास साहित्य, अनुकूल चाचणी आणि सखोल विश्लेषणाद्वारे सक्षम करणे. आणि आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते ह्याच ध्येयाला पूर्ण करतं, बरोबर ना? तर आता विचार करा, एवढी सगळी प्रभावी साधनं हातात असताना, जी तुमच्या डेटाला थेट कृतीत बदलतात, तुम्ही तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी बदलाल? नक्कीच काहीतरी नवीन आणि प्रभावी मार्ग सापडेल, नाही का?